महाराष्ट्राच्या 29 महानगरपालिकांचं मतदान पार पडलेलं आहे. तसं मुंबई महानगरपालिकेचंही मतदान पार पडलेलं आहे. उद्या सकाळी याची मतमोजणी होईल, परिणाम आपल्या समोर येतील. परंतु तत्पूर्वी नेमकं काय होईल या संदर्भातले अंदाज आपल्या समोर आपल्या फील्डवरच्या अनुभवाने आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या व्यवहारातून ज्यांनी जाणून घेतलेले आहे ते समाजवादी पक्षाचे प्रदेश महासचिव, मुंबई प्रदेश महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रवक्ते माननीय राहुल गायकवाड हे नेमकं काय म्हणतात ते आपण त्यांच्या शब्दातच ऐकूया. त्रिवेद मीडियाच्या प्रेक्षकांना नमस्कार. राज्यामध्ये गेल्या 3 ते 4 वर्षापासून रखडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. अंतिम टप्प्यामध्ये निवडणुका आहेत आणि काल या निवडणुकीचा प्रचार थंडावला. उद्या 15 तारखेला मतदान प्रक्रिया सुरू होईल आणि गेल्या एक निवडणुकीचा जी रणधुमाळी असते ती या निवडणुकीमध्ये पाहायला मुंबईमध्ये मिळाली नाही. राजकीय पक्षामध्ये निवडणुका जिंकण्याचा जो उत्साह असतो आणि जे राजकीय पक्षांचे मुद्दे असतात ते मुद्दे प्रकर्षाने मतदारापुढे आले नाहीत. शिवसेना मनसे एक वेगळ्या स्टाईलने निवडणूक लढते, पण त्यांची स्टाईल या निवडणुकीमध्ये दिसली नाही. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जे आहे की या निवडणुकीनंतर महापौर आमचाच होईल असंही एकाही राजकीय पक्ष छातीठोकपणे सांगत नाही, त्याची ग्वाही देत नाही. आम्ही मुसलमान महापौर होऊ देणार नाही, आम्ही महापौर होऊ देणार नाही. न्यूयॉर्कमध्ये ममदानी महापौर झाले किंवा लंडनमध्ये एक मुस्लिम महापौर झाला, त्याचा उल्लेख राजकीय पक्षांनी, भाजपसारख्या पक्षांनी केला आणि मुंबईचा महापौर आम्ही मुसलमान होऊ देणार नाही असं त्यांनी प्रचार सभांमधून सांगितलं. पण आमचाच महापौर होईल असं त्यांनी छातीठोकपणे सांगितलं नाही. आणि त्याचा हे न सांगण्याचं कारण म्हणजे त्यांना विश्वास नाही की आमचा महापौर होईल म्हणून. शिवसेनाही आमचा महापौर होईल असं छातीठोकपणे सांगू शकलेली नाही. तर ही निवडणुकामध्ये राजकीय पक्षांना विश्वास नव्हता की मतदार कुठल्या बाजूने कौल देईल म्हणून. मतदाराचा कौल जो आहे त्याचा अंदाज राजकीय पक्षांना आलेला नाही. सर्वात महत्त्वाची जी ह्या निवडणुकीमधली गोष्ट होती आणि मैदानातलं चित्र होतं ते समाजवादीचं होतं. समाजवादी पक्षाचे 71 उमेदवार निवडणुकीच्या मैदानामध्ये होते आणि ते उमेदवार सुशिक्षित होते, कर्तबगार होते आणि जनतेमध्ये काम करणारे होते. आणि समाजवादी पार्टी खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या मैदानात दिसत होती. समाजवादी पार्टीकडे मुद्दे होते, समाजवादी पार्टीचे जे उमेदवार होते आणि समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र आणि मुंबईचे अध्यक्ष अबू असीम आझमी मतदारामध्ये एक लोकप्रिय आहेत. उत्तर भारतीय मतदार आणि मुस्लिम मतदारामध्ये त्यांचं एक वेगळं असं हे आहे, प्रभाव आहे. आणि त्या प्रभावामुळं उत्तर भारतीय मतं आणि मुस्लिम मतं समाजवादी पार्टीला सहज मिळू शकतात. असं एक वातावरण या निवडणुकीमधले होतं. महाराष्ट्रामध्ये ज्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्याने त्या अगोदर ज्या नगरपंचायत आणि पंचायत समिती नगरपालिकाच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये की खरं तर भाजपला रोखण्यासाठी एक पर्याय म्हणून बाकी विरोधी पक्षांनी एक पर्याय त्यांच्यासमोर उभा करायला हवा होता आणि तो पर्याय उभा करता आला नाही. नगरपालिकेच्या निवडणुकीत तसा पर्याय उभा राहिला नाही आणि 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण तसा पर्याय उभा राहिला नाही. युत्या आणि आघाड्या ज्या झाल्या त्या केवळ सत्ता मिळवण्यासाठी झालेल्या आहे. वैचारिक लेवलवरती कुठेही आणि जनतेच्या प्रश्नावरती किंवा जनतेच्या प्रश्नांचा, जनतेच्या समस्याचा विचार करून कुठेही आघाडी आणि युती झाली नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी शरद पवारापासून विभक्त झालेले अजित पवार आणि अजित पवारांनी शरद पवारची युती झाली
आणि त्या युतीचं त्यांना स्वतःला समर्थन करता येऊ शकत नाही. त्यांनी ते स्वतःच आपल्या युतीचं समर्थन करू शकले नाहीत, तरी मतदार ह्या युतीला स्वीकारतील कसे हा एक प्रश्न आहे. मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले आणि ठाकरे बंधूच्या एकत्र येण्यामुळं उत्साह निर्माण होईल आणि खूप मोठं काहीतरी चित्र बदलेल असं एक भासवलं गेलं. पण तसं ह्या निवडणुकीच्या मैदानामध्ये दिसलं नाही. त्याची कारणं अनेक असतील, पण त्यातूनही दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर की एक जे मुद्दे समोर यायला पाहिजे होते ते मुद्दे समोर आले नाहीत आणि एक उत्साह पण निर्माण झाला नाही. भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली की मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढली जाते आणि त्या त्यांच्यासमोर उद्धव आणि ठाकरे बंधूंना एक चांगला पर्याय उभा करता आला असता आणि हे पर्याय उभा करताना जे महाविकास आघाडीतले घटक पक्ष आहेत त्यांना सोबत घेता आलं असतं, पण त्यांनी तसा प्रयत्न केला नाही. ही मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी ह्या उबाटा असेल, उद्धव ठाकरे स्वतः असतील, राज ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा काँग्रेसचं नेतृत्व असेल, त्यांनी असा प्रयत्न का केला नाही हा एक प्रश्न आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचं अलायन्स झालं आणि ते अलायन्स जे झालं तर ते कुठल्या मुद्द्यावरती झालं, कशासाठी झालं, मुंबई महानगरपालिका ताब्यात घ्यायची का, असं काही त्यातून त्या अलायन्समधून आहे ना की एक कुठलंही उत्साहाचं चित्र निर्माण झालं नाही. फक्त जागा वाटप झालं, आपापल्या जागा वाटून घेतल्या आणि आपापल्या पद्धतीने ते वेगळ्या निवडणुका लढवत आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराच्या व्यासपीठावरती बाळासाहेब गेले नाहीत किंवा बाळासाहेब वंचित बहुजन आघाडीच्या व्यासपीठावरती काँग्रेसचे नेते गेले नाहीत. वेगळ्या पद्धतीने ते निवडले, एवढंच गेले नाहीत. त्यात एवढंच झालं की ज्या ठिकाणी वंचितचा उमेदवार असेल त्या ठिकाणी काँग्रेसने उमेदवार दिला नाही आणि काँग्रेसचा उमेदवार असेल त्या ठिकाणी वंचितनं उमेदवार दिला नाही. या सगळ्या एवढ्याशा गोष्टीमुळं की एकामेकांना मतं ट्रान्सफर होतील असं जर कोणी समजत असेल तर ते महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या एका गोष्टीमुळं मतं ट्रान्सफर होतील आणि आपण विजय होऊ असं जर कोणाला वाटत असेल तर ती चुकीची गोष्ट आहे. निवडणुकीला आपण सामोरे जातो त्यावेळेस एखादा मुद्दे असावे लागतात, लोकांच्या समस्या आहेत, त्याच्या संदर्भात जॉईंटली जाहीरनामा म्हणा किंवा त्याला वचननामा म्हणा जे काय असतं ते सगळं या निवडणुकी प्रक्रियेचा एक भाग आहे. त्या सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या नाहीत आणि त्याच्यामुळं की अतिशय उत्साह नसलेली निवडणूक आपण पाहिलेली आहे. लोकांकडे ज्या उमेदवाराकडे पैसा होता त्यांनी मिरवणुका काढल्या, हे झालं, तोच उत्साह दिसत होता. पण कुठल्याही जाहीर सभामध्ये की लोकांच्या प्रश्नावरती काही मुद्दे समोर आलेले आहेत, प्रचार सभांमधून मुद्द्यावरती बोललेले आहे आणि मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झालेला आहे असं कुठेही दिसलं नाही मुंबईमध्ये. महाराष्ट्रामधलं का चित्र वेगळं असेल पण मुंबईमध्ये तसं दिसलं नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच्या जो शिवसेनेने उमेदवार उभा केले आणि आजपर्यंत त्यांची निवडणूक लढण्याची जी स्टाईल होती, पद्धत होती हा ना, तर त्या पद्धतीमुळे असं वाटायचं की चित्र उभं राहायचं की मतदान झाल्यानंतर मतमोजणीनंतर की शिवसेना मुंबई महानगरपालिका काबीज करेल आणि बाकी इतरांचं संख्याबळ अमुक असेल. तर असं संख्याबळाच्या संदर्भात कुठलंही चित्र मतदारांसमोर उभा राहताना दिसत नाही. 4 वर्षानंतर ह्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि ह्या निवडणुका जिंकून महानगरपालिका काबीज करण्याचा जो उत्साह राजकीय पक्षामध्ये असायला हवा होता तो दिसत नाही. त्याच्यामुळं की उद्या 15 तारखेला मतदान झाल्यानंतर आणि 16 तारखेला मतमोजणी झाल्यानंतर महानगरपालिकेचं चित्र काय असेल, तिथलं वेगवेगळ्या राजकीय पक्षाचं तिथलं संख्याबळ काय असेल, याच्या बाबतीत कुठलाही राजकीय विश्लेषक
आणि कोणीही ठामपणे काहीही सांगू शकत नाही, कारण असं वातावरणच निवडणुकीच्या मैदानात नव्हतं. समाजवादी पार्टीने एक आपले 71 उमेदवार उभा केले आणि ते उमेदवार समाजवादी पार्टीचा आधार असलेल्या वॉर्डमध्येच उभा केले आणि ते उभा करताना 20% मुस्लिम मतदार, 20% परप्रांतीय मतदार आणि 10% किमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारा एक आंबेडकरवादी विचारवंत संविधानाच्या माध्यमातून अखिलेश यादव आणि समाजवादी पार्टीने जी संविधान वाचवण्याची भूमिका घेतलेली आहे, त्याच्यामुळे त्या मतदारांना थोडा आकर्षित करण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या माध्यमातून समाजवादी पार्टीने केला आणि कदाचित तो सक्सेस होईल. उत्तर प्रदेशामध्ये संविधानाच्याच मुद्द्यावरती लोकसभेला निवडणूक लढली गेली आणि समाजवादी पक्षाला संविधानवादी जनतेने, संविधानावरती निष्ठा असणाऱ्या मतदारांनी भरघोष मतं दिली आणि त्याच्यामुळं की समाजवादी पार्टीचे 37 आमदार लोकसभेचे सदस्य निवडून आले आणि भाजपला पूर्ण बहुमतापासून रोखण्याचं काम समाजवादी पार्टीने संविधानाच्या मुद्द्यावरच केलं. इथं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्येही तसा प्रयत्न समाजवादीने केला आणि तो प्रयत्न यशस्वी होईल आणि समाजवादी पार्टीचे एक चांगला संख्याबळ 16 तारखेला मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये दिसेल असं एक चित्र आहे. एकंदर जे आहे की जे अलायन्स झालेलं आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं, तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे बंधूंचं एक अलायन्स झालेलं आहे. 11 जागा शरद पवारच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या आहेत, पण ते शरद पवार आणि राष्ट्रवादी हे अलायन्सच कुठं दिसलं नाही. कोण कोणाच्या विरोधात लढतंय असं चित्र साधारणतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात दिसलं. खरं तर भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी मिळून, सर्व राजकीय पक्ष, महाविकास आघाडीतल्या सर्व घटक पक्षांनी डाव्या आणि समाजवादी पक्षांना सोबत घेऊन एक चांगला पर्याय उभा करता आला असता आणि लोकांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची एक उत्सुकता लागलेली होती आणि त्या उत्सुकतेपोटी एक चांगला पर्याय देता आला असता. समाजवादी पक्ष आणि डाव्या पक्षांना घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेना उभाटाने जर असा प्रयत्न केला असता तर भाजपसमोर एक चांगला पर्याय, भाजप आणि मित्रपक्षासमोर एक चांगला पर्याय उभा राहिला असता आणि त्या पर्यायामुळं की आज ठामपणे सांगू शकलो असतो आपण की उद्याच्या मतमोजणीनंतर की भाजपचा पराभव धुव्वा उडाला असता आणि विरोधकांचा महापौर मुंबई शहरावरती बसला असता असं चित्र सहज निर्माण करता आलं असतं. हे सहज निर्माण होणारी गोष्ट होती, पण त्या बाबतीत राजकीय पक्ष सिरियस नाहीत. त्याची पाठीमागची कारणं काय आहेत की ही शोधली पाहिजेत आणि पुढच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील किंवा पुढचे राजकारणाची दिशा असेल आणि भाजपला रोखण्यासाठी या राजकीय पक्षांनी किमान एक कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती एकत्र येऊन सर्वांनी भाजपला रोखण्याचं काम केलं पाहिजे. तसं होताना दिसत नाही, पण ते होणं खूप काळाची गरज आहे आणि ते व्हावं यापुढे असं मला वाटतं. आणि मी माझे जे महानगरपालिकेच्या संदर्भातलं जो छोटंसं निवेदन आहे ते मी इथं थांबतो. जय भीम, जय समाजवाद. धन्यवाद.